5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास. आता कर्मसन्यास कसा तो आपण पाहूया. या 5व्या अध्यायामध्ये पहिला विषय 6 श्लोकाचा. 6 श्लोकाच्या विषयामध्ये काय सांगितलं तर दुसऱ्या अध्यायामध्ये जो सांख्ययोग सांगितला होता, सांख्ययोगात काय सांगितलं होतं की अर्जुना, तुझे हे सगळे अज्ञानत्व, तुझे ते विचार, सगळ्याचा त्याचा तू त्याग कर, संन्यास कर. कारण आत्मा हा अमर आहे. तुझे म्हणाले माझे पितृ कोण घालत, माझं काय म्हणतात त्याला की मुखी घास कोण घालत, पिंडदान कोण करल, पाणी कोण पाजल, नाही का. हे सगळं कर्मकांड आणि हे सगळं तुझं जे विचार आहेत ना, त्या सगळ्याचा तू काय कर, त्याग करून काय करशील, समत्व योग किंवा सांख्य योग म्हणजेच संन्यास योग. कशाचा संन्यास? तुझ्या विचाराचा संन्यास, तुझ्या पहिल्या अध्यायातील अज्ञानपणाचा संन्यास, त्याचा त्याग. आणि पुढे त्याच अध्यायामध्ये सांगितलं त्यांनी की निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोग ज्याला बुद्धियोग म्हणत म्हणत समत्व योग आणि निष्काम कर्मयोग हे तिन्हीची सांगड घातलेली आहे. तो निष्काम कर्मयोग, या दोन्हीमध्ये कोण चांगला? संन्यास योग म्हणजे सांख्ययोग चांगला का निष्काम कर्मयोग चांगला, याचा निर्णय त्यांनी केलेला आहे. लक्षात घ्या, 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला होता. आठवतंय कोणता प्रश्न होता तो? गेले विसरून. कारण हे 2 प्रश्न फार जवळजवळचे आहेत. दोन्ही प्रश्न 3ऱ्या अध्यायाच्या आरंभी जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरून 3रा आणि 4था अध्याय सुरू झाला. आणि आता 5व्या अध्यायात त्यांनी जो आरंभ केला प्रश्न, त्याच्यावरून त्याच्या या दुसऱ्याच अध्यायामधल्या या 2 याच्यावरून. तुम्हाला आठवत असेल की नसेल मला माहित नाही. कसा आहे श्लोक पहिला? अर्जुना, देवा, जर कर्मापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी नाही म्हणलं एशाते विहिता सांख्य बुद्धियोगे तू इमाम शृणु. आता तू माझा बुद्धियोग ऐक. तुम्ही मला सांगता की कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे, मग मला कशाला युद्धाच्या फालतू कर्मात ढकलायला लागले? म्हणजे तिथे त्यानं त्या कर्मयोगाला आणि इकडे बुद्धियोगाला दोघांमध्ये मला कोणतं श्रेष्ठ ते विचारलं. त्यावेळेस देवाने बुद्धियोगामधले 2 टप्पे सांगितले. 2 टप्पे सांगितले. कोणते 2 टप्पे? की मी तुला अगोदर सांख्ययोग सांगितला आणि निष्काम कर्मयोग सांगितला. म्हणजे तिथे सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग सांगून त्याचं जे सकाम कर्माचं जे होतं, एवढं मोठं तुम्हाला युद्ध करायला सांगायचं, वास्तविक देवानी निष्काम बुद्धीने युद्ध करायला सांगितलं होतं. पण त्यांनी म्हटलं हे कर्म तरी कर्मच आहेत, मग मला विनाकारण त्या कर्मात का ढकलायले? बुद्धियोगच श्रेष्ठ आहे ना, त्यापेक्षा मी बुद्धियोगात मस्त समाधीस्थ होऊन बसतो. देवानी तिथे त्याला तोडत 4था आणि 3ऱ्या आणि 4थ्या अध्यायात आणलं. 5व्या अध्यायामध्ये त्याने काय प्रश्न केला की मग आता सांख्ययोग आणि तो तुमचा निष्काम कर्मयोग. आता बुद्धियोग सोडला आणि त्याने जे तिकडं त्याने कर्मयोग धरला होता, तर इथे निष्काम कर्मयोग आणि सांख्ययोग म्हणजे संन्यास योग, या दोन्हीमध्ये कोण श्रेष्ठ आहे असा प्रश्न अर्जुन विचारणार आहे आणि त्याचा निर्णय भगवान श्रीकृष्ण देणार आहे. तर पाहूया आपण तो प्रश्न आणि त्याचं उत्तर. हा पहिला 6 श्लोकाचा विषय. त्यानंतर येणारा दुसरा 6 श्लोकाचा विषय तो आहे सांख्ययोगी आणि निष्काम कर्मयोगी यांचे लक्षणं आणि हे कसे अभिन्न आहे, दोन्ही एकच आहे, हे त्यांनी याच्यात प्रतिपादन केलेलं आहे. आणि नंतरच्या म्हणजे जवळपास 12 श्लोकामध्ये 12 आणि 12 24 तर 12 ते 14 श्लोकामध्ये, नंतर 14 श्लोकामध्ये पुन्हा ज्ञानाचा विषय आणलेला आहे त्यांनी की हा जो सांख्ययोगी आहे त्याच्यामध्ये जे ज्ञान जे दिलेलं आहे आत्म्याचं अमरत्व वगैरे, त्याच ज्ञानाची री पुढे ओढत ओढत
त्यांनी 14 श्लोक सांगितले आणि पुढे हे ज्ञान आत्मगत करण्यासाठी आत्मसंयम किती महत्वाचा आहे. आता या शेवटच्या श्लोकात सुद्धा म्हणलं होतं आत्मसंयम किती महत्वाचा आहे, म्हणून त्याचा आरंभ करतात. आता आरंभ करतात आणि 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग म्हणजेच ध्यान योग, त्याला कोणी आत्मसंयम म्हणतात, तो योग पुढे सुरू होतो. की आत्मसंयम कसा करायचा, कशी अध्यायाला साखळी जुळलेली पाहून घ्या. एका अध्यायाची साखळी बरोबर दुसऱ्याला कशी जुळते त्याचा आरंभ फक्त करणार आहे 2-3 श्लोकामध्ये, म्हणजे 3 श्लोकामध्ये शेवटच्या, की आत्मसंयम फार महत्वाचा आहे. आणि मग पुढं आत्मसंयम कसा करायचा म्हणून 6वा अध्याय पूर्ण त्याच्यावरच आहे. तर अशा प्रकारे 4 विषय या 5व्या अध्यायात येणार आहे. त्यापैकी पहिले 6 श्लोक म्हणजेच की संन्यास योग आणि निष्काम कर्मयोग, म्हणजेच सांख्यामध्ये सांगितलेला संन्यास, त्याच्या विचाराचा संन्यास सांख्ययोगात सांगितलेला, आणि पुढे बुद्धियोगात काय सांगितलेलं होतं त्यांनी, निष्काम कर्मयोग. या दोन्हीचं प्रश्न पहा कसा आहे. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय यतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. कृष्ण म्हणजे हे श्रीकृष्ण, आणि कृत्स्न म्हणजे संपूर्ण. किती फरक आहे. आणि कृष्ण म्हणजे काळा, आणि कृत्स्न म्हणजे संपूर्ण. किम कृत्स्नम ज्ञानम अवगतम, काय संपूर्ण ज्ञान झालं का, किंवा कृत्स्नम ज्ञानम जातम, संपूर्ण ज्ञान झालं का. आणि कृष्णम ज्ञानम म्हणजे काळं ज्ञान. आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ ज्ञानवान असाही होतो, कारण कृषीर ही जी धातू आहे ती भूवाचक सत्तायाम किंवा विलेखनी म्हणजे ज्ञानावाचक अशा अर्थामध्ये वापरला जातो. म्हणून कृष्ण म्हणजे ज्ञान, कृष्ण म्हणजे काळा, कृष्ण म्हणजे आणखीन बरेचसे अर्थ त्याच्यामध्ये तयार होतात, की सत्तायाम अशा अर्थामध्ये होतात. कृष्ण म्हणजे हे देवा. कर्मणाम संन्यासम म्हणजे जे मी सांगितलं होतं की पिंडदान कोण करल, पाणी कोण पाजल, त्याने जे सांगितलं संकर निर्माण होतील, अमक निर्माण होईल, या सगळ्या कर्माचा संन्यास. आणि पुन्हा योगम शंससी, आणि वरून तुम्ही निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करतात. तिकडं संन्यास करायला सांगतात त्या विचाराचा, आणि इकडं पुन्हा तुम्ही निष्काम कर्मयोगाची प्रशंसा करतात. एकयो यत एकम, या दोन्ही मधलं जे एकच, मे सुनिश्चितम श्रेय तद्ब्रूहि, मला जे एकच माझ्यासाठी जे चांगलं आहे ते मला निश्चय करून सांगा, की मी काय करू. निष्काम कर्म करू का न सुद्धा कर्माचा संन्यास करू. म्हणजे ते ठीक आहे बा, तुमचे जे कर्मकांडातले कर्म आहे ते सोडून दिले, भागल का त्यानं, नाही. पुन्हा तुम्हाला ईश्वर प्रित्यर्थ निर्हेतुक कर्म करावेच लागतील. कर्माचा संन्यास करून भागणार नाही. तुम्हाला म्हटलं संसाराचा त्याग करा, झाला तुम्हाला मोक्ष, होईल का. संसाराचा त्याग करणारे अनेक संन्यासी आहेत, अनेक संन्यासी आहेत, म्हणून काय त्यांना मोक्ष होतो का, नाही. संन्यास करून पुन्हा आणखीन तुमचे ईश्वर प्रित्यर्थ निष्काम कर्म पाहिजेच, नाहीतर मग सगळ्या संन्यासाला मोक्ष मिळेल. सगळ्यांनी संन्यास घेतलेला आहे नाही. हीच महत्वाची बुद्धी आहे. नाही आम्ही संन्यास कर्म काय, आता आम्ही म्हातारे झालो, आम्ही सगळा संसाराचा त्यागच केलेला आहे बाबा, आम्ही एक प्रकारचे साधूच आहोत, आता काय करू असे बी म्हणतात गुरु मला. तुमच्यापेक्षा आम्ही लई खरी संन्यासी म्हणतात. आम्ही नावालाच आहेत नवरा बायको, आम्ही तर आता पूर्णपणे संसाराचा त्याग केलाय असे म्हणतात मला. म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही निर्मळ आहोत.
तुम्ही तरी इकडं तिकडं भांडणं करता आम्ही तर निष्काम पडून राहतो. कारण मुलगा विचारत नाही ना, पोरग विचारत नाही ना, कोणीच विचारत नाही. माय एका पोरामध्ये बाप एका पोरामध्ये. खरे आम्ही संन्यासी म्हणतात. त्या संन्यासाला काही अर्थ उरला? काही उपयोग नाही. संन्यास आणि निष्काम कर्मयोग. तुम्हाला कर्मयोगी व्हावंच लागल, पण परमेश्वराचे कर्मयोगी व्हावं लागेल. काही बऱ्याचशा विधवा महिला असतात, काय बाबा लहानपणीच नवरा मरून गेला, खरी ब्रह्मचारी, खरी संन्यासी, आणि ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ, असं म्हणल्यानं जमते का? अहो तो संन्यास नाविलाजाने झालेल्या मजबुरीनं, खरे तर सगळंच तिथं आहे. ईश्वर प्रित्यर्थ तुम्ही काय केलं याला महत्व आहे. तो जर संसारी असून ईश्वर प्रित्यर्थ यत् करोषि यदश्नाशी यत् जोहोषि तदाशी या श्रुतीला अनुसरून जर तो वागत असेल, तो नामधारक असो वा बोधवंत असो किंवा अनुसरला असो किंवा ज्ञानी असो, तोच श्रेष्ठ होईल. कोणापेक्षा? त्या संन्यासापेक्षा. नुसता संसाराचा त्याग केल्याने होत नाही. आणि संसाराचा त्याग केला तो जर संन्यासी जर म्हटलं आणि तोच खरा ईश्वर प्राप्तीला अधिकारी म्हणलं, तर खरा अधिकारी कोण होईल? नपुंसक. ज्या त्या बाया हात टाळ्या वाजवतात, खऱ्या मोक्षाला अधिकारी ते संसार करू शकत नाही. खरा त्यांचा त्याग म्हणावा लागेल बघ. असं नाही. नपुंसकाला तर धर्माला अधिकारच नाही. तो परिपूर्ण युक्त असून त्याने त्या त्याग केलेला पाहिजे. त्यानं युक्त असून, संसाराला लायक असून मग त्याचा त्याग, आणि त्याग केल्यावर निष्काम कर्म, ईश्वर प्रित्यर्थ कर्म, की यत् करोषि यदश्नासी, जे करतोस खातोस पितोस ते मला अर्पण म्हणून कर, मी पाहून घे. या श्रुतीला जो अनुसरतो तो खरा. आणि म्हणून अर्जुनाने या ठिकाणी प्रश्न केलेला आहे की देवा, कर्माचा संन्यास आणि पुन्हा निष्काम कर्मयोगाची प्रशंसा तुम्ही दोन्ही चांगला सांगायले. मग मला दोन्हीतून एक कोणतं चांगलं आहे ते सांगा. कारण कर्माचा संन्यास म्हणलं तर मी आता युद्ध बंद करतो मस्त आणि संन्यास घेऊन टाकतो आणि घरात जाऊन बसतो. त्याला तेच पाहिजे होतं. त्याला तेच पाहिजे होतं. म्हणून तो स्वतःच पांघरून कसं घ्यायला लागलेलं आहे, तुम्ही बारकाईने लक्ष द्या. अर्जुनाला तेच पाहिजे होतं, संन्यासच पाहिजे होता. कशाचा? युद्धाचा. ते युद्धच नको. त्याची जी विचाराची धार आहे, ती विचाराची धार कशी आली? नको नको, यांना मारायचं नको, या गुरुजनांना नको, या भावंडाला मारायचं नको, त्यापेक्षा मी संन्यास घेतो, सगळ्यात उत्तम. संन्यास घेतल्यानं भागणार आहे का? तुला निष्काम कर्म करावी लागतील. तू क्षत्रिय आहेस आणि स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. अरे तुझ्या तू धर्मात मेलेला बरा, परंतु दुसऱ्याचा धर्म भयावह आहे, असं त्याला ठासून सांगितलं. आणि म्हणून अर्जुनानं पुन्हा इथं ती पळवाट काढायचा प्रयत्न केला की तुम्ही मला संन्यास धर्म सांगताना वर निष्काम कर्मयोग सांगायले, त्या दोन्हीमध्ये एकच मला विचार करून सांगा, कोणतं मी करू? श्री भगवान उवाच. आणि भगवान श्रीकृष्ण आता त्याला उत्तर देतात. लय काळाने खाल्लं आपल्याला, पंक्तीनं खाल्लं, 9:30 वाजवले नाही का? ते काळच गिळून घ्यायला आपल्याला. काल 10:30 वाजवले, आज किती वाजवायचे तुम्ही सांगा? पावणे 10. ते सुरू नका झाले सांगू, कधी बंद करायची? 1 तास. बरं तर बरं, नाही तर माझे 12 वाजवता काय घेतले. पण असो. श्री भगवान उवाच. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस कराउभौ तयोस्तो कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. कसं देवानी बाजू थोपटलेली पाहून घ्या.
कुंभार गाडगं करतो. कच्चं गाडगं असताना वरून त्याला आकार गोल यावा, सुरळीत यावा म्हणून वरून थापीनं थापटत असतो. पण थापटत असताना न जाणू बत्कन मध्ये पडून जाईल म्हणून आतून प्रेमाचा हात लावत असतो आणि नंतर वरून ठोकत असतो, नाही का. सुतार खिळा मारत असताना आधी तिकडून दाबायला लावतो ना हातोडीने इकडून मारतो. न जाणू इकडून हातोडी हल्ली तर तशीच पुढे जाऊन येत. श्रीकृष्ण भगवान त्याला त्याचं बी घेतात. काय म्हणतात? संन्यास आणि कर्मयोग उभो निश्रेयस करो. दोन्हीही चांगले आहे, दोन्ही चांगले. कारण का? निष्काम कर्मयोग करायला तुम्हाला संसाराचा त्याग केल्याशिवाय निष्काम कर्मच करता येत नाही. संसार म्हणले की सकामता आली. पोराचं, लेकराचं, पत्नीचं, सगळ्याचं भलं चिंतावं लागेल ना. गळ्यात लोणं घालून बसलेलं आहे, त्याला सोडून कसं निष्काम होता येईल? त्याला तर आधीच त्याने सूचना दिली होती सावधान सावधान म्हणून, तरी पण याने मुंडकं घातलं मध्ये. आणि आता कसं मुंडकं काढता येते सांगा बरं? एकदा बैलानं त्या शिवळमध्ये मुंडकं घातलं तर तो संध्याकाळ होईपर्यंत चापकानं फटके नाही का देणार? काढू देतो का मुंडके त्यातलं? तसला प्रकार आहे. म्हणून संन्यास आधी पहिले करावाच लागेल बाबा, त्याला इलाजच नाही. कारण संसाराचा कशाचाही त्याग करावाच लागेल. त्याग केल्यानंतर पुन्हा नंतर तुला निष्काम कर्म करावीच लागतील. कारण ईश्वर मार्गात यावंच लागल, नाहीतर संन्यासी तर भरपूर पडले. मग त्या संन्यासाला अर्थ होईल का? ते एकेरी झालं फक्त. म्हणून दोन्ही गोष्टी पाहिजेत. म्हणून काय म्हटलं? संन्यास योग आणि कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग निश्रेयस करो, हे अत्यंत कल्याण करणारे आहे. बरोबर आहे? म्हणजे आधी वाईटाचा त्याग करा आणि चांगल्याचा स्वीकार करा. सरळ सरळ सांगायचं म्हणजे वाईटाचा त्याग करा आणि चांगल्याचा स्वीकार करा. तयो त्या दोन्हीमध्ये संन्यास आणि निष्काम कर्म या दोन्हीमध्ये कर्मसन्यासात कर्मयोग विशिष्यते. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष चांगला. कारण नुसता कर्मसन्यासाने होत नाही. मग कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग सगळ्यात चांगला. निष्काम कर्मयोग संसारात जरी करत राहिला तर त्याला पुढे ईश्वर मार्ग मिळू शकत. परंतु नुसता कर्मसन्यास केला तर काय होईल? कुणीकडे भटकल त्याचा काय अंदाजच नाही, नाही का. म्हणून कर्मसन्यास करण्यापेक्षा निष्काम कर्मयोग कर. म्हणजे तू युद्धाचा संन्यास करण्यापेक्षा निष्काम कर्म कर. म्हणजे निष्काम भावनेने तू युद्ध कर. पहा कशी बोलण्याची भाषा आहे. भगवान श्रीकृष्णाची बोलण्याची भाषा कशी? तो बी आणतोच तो तेच धरून बोलायला आहे की मला युद्ध करण्यापासून कसं बाजूला सरकता येईल, नाही का. म्हणून त्याला सांगायला तो म्हणायला लागलाय की आता बरं आहे, आता संन्यास करू का निष्काम कर्म करू? देव म्हणले दोन्ही चांगले आहेत म्हणे, परंतु असं आहे त्या संन्यासापेक्षा निष्काम कर्म अधिक चांगले. म्हणजे निष्काम कर्म करणं म्हणजे निष्काम बुद्धीनं तू युद्ध करणं हे सगळ्यात चांगलं. ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमोच्यते. महाबाहो, हे महाभुजा असलेल्या अर्जुना, यह आता पुन्हा ते सांगायले की जो निष्काम कर्म करतो तो कसा असतो आणि तो कसं सुख मिळवतो. पुन्हा त्या निष्काम कर्माबद्दल सुरू केलं सांगायला. यह न द्वेष्टी, जो कोणाचाही द्वेष करीत नाही. यह न द्वेष्टी, जो कोणाचाही द्वेष करीत नाही. देवता असो, जीव असो अथवा कोणी असो. न कांक्षती, आणि त्यांच्याकडून कशाचीही आशा करत नाही. शत्रू, मित्र, आई, बाप पण त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा करत नाही. देवतेकडून बी अपेक्षा करीत नाही. न कांक्षती, द्वेषही करत नाही आणि त्यांच्याकडून कोणती आशाही इच्छित नाही. सनित्य संन्यासी,
तो नित्य संन्यासीच आहे. तो एक प्रकारे नित्य संन्यासीच आहे असं तू ज्ञेय समजायला पाहिजे. ही कारण निर्द्वंद्व, जो निर्द्वंद्व व्यक्ती आहे, द्वंद्व म्हणजे जोडपे. कोणते जोडपे? सुख दुःख, राग द्वेष, काम क्रोध, हर्ष विषाद, हे जोडपे येते. आणि देवाने सुद्धा म्हणले राग द्वेष, काम क्रोध, मद मत्सर याचा त्याग याच नावे. आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले? निर्द्वंद्व. त्याला ज्ञेय, त्याला संन्यासी समजायला पाहिजे. कोणाला? निर्द्वंद्व. आणि स्वामी काय म्हणतात? त्यांनी उघडच सांगितलं, निर्द्वंद्व मोगम नाही सांगितलं. राग द्वेष, काम क्रोध, मद मत्सर याचा त्याग याच नावे संन्यास गीता. ब्रह्मविद्याशास्त्र आणि गीताशास्त्र कसं एका पटरीवर चालायले, पण दोघांच्या पटऱ्या वेगळ्या आहेत. दोघांच्या पटऱ्या वेगळ्या आहेत, पण त्या पटऱ्या ना धडी एकात येत नाहीत ना धड दूर बी जात नाहीत, समांतर. तसं हे शास्त्र समांतर आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा समांतर राहायचं आहे. कोणाशी? देवतेशी, परमेश्वराशी तर एकरूप व्हायचंय. परमेश्वराशी तर एकरूप व्हायचंय, पण देवतेशी समांतर का? ही माया शेवटपर्यंत आपल्या सोबत आहे. तिला जर आपण हे केलं तर ती आपल्याला काही वाचू देत नाही. कारण परमेश्वराचा सगळा व्यापार तीच करत असते, तीच करत असते. परमेश्वराने आपल्याला तिचा जे एक भाग आहे ना, तो मदतीला दिलेला आहे. वळगणी माया प्रत्येक ठिकाणी ती आपल्याला मदतीला उभीच आहे. म्हणून देवतेचा द्वेष करू नका. त्यांचा द्वेष करायचाच नाही, त्यांच्या समांतर राहायचं आपल्याला. ते चालायले तसं चालायचं. म्हणजे देवता सुद्धा आपल्यावर क्रोधित न झाल्या पाहिजे. नाहीतर काय होतं मग? काय होत असतो? तो क्षोभ होत असतो. भूतक्षोभ, पात्रक्षोभ, देवताक्षोभ. त्याला काय म्हणतात? षड्वित प्रमाद या, नाही का? तो प्रमाद आपल्याला घडू द्यायचा नाही. देवताक्षोभ म्हणजे प्रमाद येतो. म्हणून समांतर राहायचं देवतेशी. याचा अर्थ असा नाही की देवतेला शरण जायचं म्हणून. मग तर ती पटरी एकात आल्यावर तर रेल्वेच गाडी खाली घसरून जाईल. म्हणून समांतर, तिच्याशी त्याच अंतराने राहायचं आपल्याला आणि मग चालायचं. म्हणजे शाळेमध्ये शिकवतात असं करा, हात इतक्या इतक्या अंतराने उभा राहा, समांतर उभा राहा म्हणतात का नाही? तसं निर्द्वंद्व म्हणजे हे अर्जुना, जो द्वेष करत नाही, आशा आकांक्षा करत नाही, तो नित्य संन्यासीच आहे. कोण? जो तो निर्द्वंद्व आहे, तो ज्ञेय म्हणजे असं समजावं. आणि बंधात सुखम प्रमुच्यते, तो या अविद्या बंधापासून अगदी सहजगत्या मुक्त होऊ शकतो, किंवा या संसार बंधनातून मुक्त होऊ शकतो, किंवा या जन्ममरणाच्या फंद्यातून मुक्त होऊ शकतो. आणि आता राहिला प्रश्न निष्काम कर्मयोग आणि संन्यास. त्याचा राहिलाच ना प्रश्न आणखी. इथं तर दोन्ही चांगले म्हणून सांगितले, दोन्ही चांगले म्हणून सांगितलेत, पण चांगले कसे, नाही का? दोन्ही चांगले म्हणले ना, निश्रेयस करो उभो, दोन्ही चांगले म्हणले होते. संन्यास योग बी आणि निष्काम कर्मयोग बी दोन्ही चांगले. पण हे दोन कोणते आहेत ते आता पुढे सांगायले. सांख्ययोग पृथक बालः प्रवदन्ति न पंडितः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. अर्जुना, बालः जे अज्ञान असतात ते सांख्य म्हणजे सांख्ययोग आणि योग म्हणजे निष्काम कर्मयोग, ज्याला समत्वयोग बुद्धियोग म्हणतात तो, आणि सांख्ययोग पृथक प्रवदंती, हे वेगळं वेगळं आहे असं समजतात, बोलतात. न पंडिता, जो पंडित आहे, विद्वान आहे, तो या दोन्हीला वेगळं समजत नाही. कारण सांख्ययोगी झाल्याशिवाय निष्काम कर्मयोगाला बळच येणार नाही.
अगोदर तुम्हाला त्याचा त्यागच करावा लागल. त्या अर्जुनाच्या पूर्वसंस्काराचा, पूर्व रूढीचा, जे कर्मकांडाचा डोक्यावर त्याच्या पगडा बसलेला होता, त्याचा अगोदर त्याग, आणि त्या त्याग केल्यानंतर मग परमेश्वराला शरण. या दोन्ही गोष्टी सोबतच पाहिजे. म्हणून दोन्हीही गोष्टी ह्या दोन्ही वेगळ्या नाही, एकच आहे. असं कोण म्हणतंय? पंडितः. आणि अज्ञान ते दोन्ही वेगळे असं म्हणतात. एकमापि सम्यक आस्थितः. एक जरी चांगल्या प्रकारे आचरणात आणला, म्हणजे संन्यास जरी तुम्ही चांगल्या प्रकारे आचरणात आणला आणि परमेश्वराला शरण जात राहिले, तरी उभयो फलम विंदते. तर दोन्हीचंही फळ त्याला मिळतं. उभयो म्हणजे परमेश्वराचं प्राप्ती, परमेश्वराचा आनंद आणि संन्यासाचं फळ, ते बी त्याला मिळतं. दोन्ही मिळतात त्याला. आणि म्हणूनच सांख्ययोगामध्ये अगोदर काय सांगितलं होतं? तो अर्जुना, पहिल्या सुरू त्याला ते सांगितलं तू उठा युद्ध कर. आणि मग सांख्ययोग सांगितलं त्यांनी जवळजवळ 28 श्लोकामध्ये, की आत्मा हा अमर असतो, मरत नाही, तू विनाकारण दुःख करू नकोस. आणि तुझ्या मताने जर समजा ते मरणारेच आहे, तर मरणाराचं काय दुःख करायचं? आणि तू समजा असं समजलं की अमरत्व आहे, तर ते कधी ना कधी या शरीरातून ते मरणारच आहे. पण वास्तविक ते शरीरातून जाणारे जरी असले तरी ते अमरच आहे. आणि तुझ्या मताने मरणारे आहेत, तर मरणाराचं काय दुःख करायचं? ते नेहमीच मरणार आहे, जन्मणार आहे. अशा प्रकारे सांख्ययोगामध्ये त्यांनी त्याला ज्ञान केलं होतं. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं अगोदर की सांख्ययोग जर नीट कळाला, दुसरा अध्याय जर नीट कळाला, तर पुढं सगळी गीता समजायला सोपी जाते. सांख्ययोगामध्ये जर गडबड राहिली तर पुढं असं ते खटकत राहणार आहे. नुसत्या सांख्ययोगाने त्या बुद्धियोगाचा त्याने विस्तार करत करत 3 अध्याय घ्यायले, 3रा 4था 5वा, आणि पुढे आता त्याचा अर्थाचा अर्थांतर सुरू झालेलं आहे. यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यंच योगंच य पश्यति स पश्यति. आणि यत् स्थानम सांख्ये प्राप्यते, जे स्थान सांख्ययोगानं प्राप्त होतं, तत् योगे अपि गम्यते, ते निष्काम कर्मयोगानं प्राप्त होते. कारण आत्म्याचं अमरत्व कळालं, तर आत्म्याचं जर त्याला महत्त्व कळालं, तर तो परम आत्म्याकडे जायला तयार होईल. आत्माच नाही कळाला तर परमात्म्याकडे कसा जाईल? आणि आत्म्याचं महत्त्व सांख्ययोगात सांगितलं की तो अमर आहे, तो कुठेही लिंपित होत नाही, परंतु तो मात्र प्रकृतीच्या याच्यामुळे बंधनात अडकलेला असतो. मग त्या प्रकृतीला सोडावं लागतं. सांख्यंच योगम एकम. आणि सांख्ययोग आणि निष्काम कर्मयोग हे एकम, हे दोन्ही एकच आहे. य पश्यती स पश्यती. ज्यानं पाहिलं त्यालाच खरं दिसलं. ज्याला हे दोन्ही एक आहेत हे कळालं त्यालाच खरं कळालं, नाहीतर नाही कळालं. नाहीतर अज्ञानाची परी होते. अज्ञानाची परी कशी होते? 2 जण मित्र असतात, जिगरी दोस्त, दोघंही शेजारी शेजारी, किंवा 2 बहिणीचेच पोरं 2. एक जरा घरची परिस्थिती बरी असते. घरच्या परिस्थितीमुळे तो काय करतो? तो उच्च शिक्षण घेत घेत अमेरिका वगैरे हाय फाय करत करत मोठा डॉक्टर होऊन जातो. आणि दुसरा जो होता तो गरिबीतला माणूस, ढोरं वळून काही शेतीला मदत करून काही शिकणारा, त्याने कसा तरी आपला तो बी DHB आमका ढमका कसा तरी एक डॉक्टर झालेला असतो. आणि आपल्या खेडेगावामध्ये एक काच पुढं ठेवून दुकान लावून बसला. रस्त्याची धूळ येतच राहते, त्या कपड्याला झटकीत राहतो, पेशंटला तपासत राहतो. आता दोन्ही डॉक्टरच आहेत.
परंतु अमेरिकेहून आलेला डॉक्टर हळूच त्याला पाहिलं ते स्वरूप आल्या आल्या, काय गदळे, अरे म्हणे काय रे म्हणे असं दवाखाना असं करे म्हणे. त्यानं कपडे 3-3 वेळा असं असं करायला लागलाय, झटकायलाय. आता बसू तरी कुठं, त्याने टाकली आपली जवळची वाक ती मोडकी तोडकी खुर्ची, बस बापू ते पेशंटला बसतो तिथं. त्यानं पाहिलं किती धूळ आहे, पेशंट काय नीट होईल काय तर. काय म्हणे तुला कळतं की नाही रे म्हणे, तू काय डॉक्टर झालास. त्यानं काही जास्त बोललं नाही. म्हटलं हे पहा म्हणलं, जेणू काम तेनू करे, बिजो करे गोतो काय. आता असं म्हणलं त्याला लागली की जमली गोष्ट. म्हणजे ज्याचं काम त्याने करावं, दुसऱ्याने जर केलं तर गोत्या खातो. कसं काय तुझं काम मला येत नाही का, काय मी इतका काय हे आहे का, म्हणजे मी वरचा डॉक्टर म्हणजे तुझं काम मला येत नाही का. नाही रे भाऊ म्हणे, माझे पेशंट मलाच कळतात, तुला नाही कळणार. हा, माझ्याकडे जगातले पेशंट येतात, मोठमोठे डॉक्टर येतात, तर मला तुझा पेशंट कळत नाही. आता काय हो, त्याचं मर्म छेदलं की मग इगो जागा झाला. आता इगो झाल्यावर काय झालं मग, चल भाई म्हणे बाजूला, बघतो मी तुझे पेशंट कसे येतात. तुझे पेशंट कोणते कसे नीट होत नाही मी पाहतो. याला माहिती होतं की आपण एक जर कधी ग्लुकोज औषधाला टन उड्या मारतात, तात्पुरतं तर बरं वाटतं की नाही. लय डॉक्टर चांगला म्हणतात, लय डॉक्टर चांगला म्हणतात. यानं तू सरक बोलला बाजूला, मी पाहतो तुझे डॉक्टर कसे मला येत नाहीत. म्हणे म्हणतोय लगे बिजो करे गोतो खाय. बस म्हणे मग आता काय करावं. त्याच्या जागेवर बसला की हा डॉक्टर, हा आपला बाजूला बसला, खेड्यातला डॉक्टर. आता हा कसा पेशंट तपासतो. गेली आमची माय, एखादी बुढी माता काठी टेकत, माय बापू काय झालं आजी. अमेरिकेचा डॉक्टर विचार. माय म्हणे काय सांगू, मला कसं नसं व्हायला. यादी आधी विचार केला, कसं नसं व्हायला. बाई काय पोट दुखायले का, नाही रे बापू. अंग दुखायले का, नाही रे बापू. ताप यायलाय का, नाही रे बापू. व्हायला काय मग, म्हणे कसं नसं. याने ही लायब्ररी चालली, ती लायब्ररी चालली, हे पोस्ट पाहिला, ते पोस्ट पाहिला. कसं नसं काय वादगड आहे रे. त्याला काही समजा ना. हळूच म्हणलं, माय कसं व्हायले, इथं दुखायले का डोक्यात, नाही रे बापू. इथं दुखायले का, नाही रे बापू. गुडघे दुखायले का, नाही रे बापू. मग व्हायले काय तुला, म्हणजे कसं नसं. 1-2 वेळा विचारलं, शेवटी म्हातारी तुला काय अक्कल आहे की नाही. काही विचारलं की कसं नसंच म्हणाले. अरे तुला होते काय सांग की मला. बापू कसं नसं व्हायले म्हणे. मग आता ते केला चिडून डॉक्टर. थांबा थांबा थांबा, जुना डॉक्टर, डॉक्टर साहेब चिडू नका, हा पेशंट आमचा आहे. तुम्हाला आणखीन या पेशंटचं ज्ञान नाही, शिकायचंय तुम्हाला आणखी. आम्ही म्हणे आजी काय झालं, म्हणजे कसं नसं व्हायलंय. होय माय, बरं ये माय. दिलं एक ग्लुकोजचं इंजेक्शन ठोकून बस. आजी म्हणले लय डॉक्टर चांगला आहे, मूर्खच डॉक्टर म्हणे, मलाच म्हणून मूर्खात काढायला. गेली आजी हसत हसत मस्त टेंटर उड्या मारल्या. म्हणून जेणू काम तेणू करे, बिजो करे गोतो खाय, असं असतं. तर आता सांख्ययोग आणि निष्काम कर्म दोन्ही एकातच आणले पुन्हा आणखी ना. आणि शेवटी या विषयाच्या शेवटी त्यांना हेच सांगायचं होतं की या संन्यास योगापेक्षा निष्काम कर्मयोग अधिक चांगला. ते सांगितल्यानंतर म्हणतात, संन्यासस्तु महाबाहो. हे आपलं कशावर निघालं, य पश्यती स्वपश्यती. ज्यानं पाहिलं त्यालाच कळतंय, तसा प्रकार आहे. याची भूमिका, याचाच पेशंट तो ज्यानं पाहिला त्यालाच कळतो, दुसऱ्याला नाही कळत तो. तर संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तु मयोगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. महाभाव अर्जुना, अयोगतः संन्यास, निष्काम कर्माशिवाय घेतलेला संन्यास. निष्काम कर्म शिकले नाही आणि लगे डायरेक्ट संन्यासच घेतला, मग कसं व्हायचं. तर आप्तुम दुःखम, ते प्राप्त करणं अत्यंत दुःखदायक. कारण त्याला कर्माची निष्कामताच करता आली नाही आणि डायरेक्ट कर्माचा संन्यासच केला, त्याने त्यागच केला. त्याला किती दुःख होणार. कारण जोपर्यंत त्याच्यातलं ममत्व निघत नाही तर मग त्यावेळेस दुःख कमी होईल. याचं ममत्वच निघालं नाही, संन्यास घ्यायला निघाला. म्हणून आप्तुम दुःखम,
तसा संन्यास घेणं अत्यंत दुःखदायक आहे. मुनी म्हणजे मौनशील परमेश्वराचं चिंतन करणारा, तो योगयुक्त ब्रह्म, तो निष्काम कर्मयोगी, ब्रह्म न चिरेन अधिगच्छती, तो परमात्मा परब्रह्म परमेश्वर तात्काळ मिळवतो. आणि याला अत्यंत दुःखच दुःख होते नुसता संन्यास घेणारा. कारण संन्यास घेऊन कदाचित देवता भक्तीकडे जाईल, कदाचित कुणीकडे जाऊ शकते, त्याला भीती आहे दोन्हीकडे पडण्याची. आणि निष्काम कर्मयोगी मात्र परमेश्वराकडेच तो लागेल, कारण त्याला देवतेची आशा नाही, कशाचीच आशा नाही, म्हणून तो सरळ परमेश्वराकडे जातो, म्हणून तो सुखपूर्वक जातो. आणि हा नुसता संन्यासी त्याला अत्यंत दुःखदायक आहे, म्हणे खूप कष्ट घ्यावे लागते. म्हणून तो निष्काम कर्मयोगी हो, म्हणून तो निष्काम बुद्धी ठेवून युद्ध कर, हेच शेवटी त्याला याच्यातून त्यांना सांगायचं आहे. आता पुढचा विषय घ्यायचा आहे का? मग पुढचा विषय जरा भरडावा लागेल. तर आता आपला इथं विषय संपलेला आहे की याच्यामध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे की निष्काम कर्मयोग आणि सांख्ययोग दोन्ही एकच आहेत, परंतु निष्काम कर्मयोग अधिक सोपा, सहज, चांगला आहे आणि नुसता संन्यास हा दुःखदायक आहे.